श्रीकृष्णाचा जन्म त्या दिवशी झाला. तो दिवस संपूर्ण भारतात गोपाळ काला म्हणून साजरा केला जातो. गोपाळ हे श्रीकृष्णाचे नाव आहे. गोपाळ म्हणजे गायींचे पालन पोषण करणारा आणि काला म्हणजे श्रीकृष्ण त्याच्या मित्राबरोबर रानात गाई चारण्यासाठी जात असे. तेव्हा ते सर्व मित्र एकमेकांचं जेवण एकत्र करून खात असे. त्याला आपण काला असे म्हणतो आणि हा काला श्रीकृष्णाचा फार आवडता पदार्थ होता. त्यातल्या त्यात दही आणि भात यांचे मिश्रण श्रीकृष्णाला फार आवडत असे. म्हणूनच श्रीकृष्णाच्या जन्मदिनी वेगवेगळ्या प्रकारे काल्याचे कीर्तन व दहीहंडी फोडून हा कार्यक्रम साजरा केला जातो. म्हणूनच या दिवसाला म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोपाळ काला असे म्हणतात. अशी गोपाळ काल्याची कथा आहे. थँक्यू. My story name is Krishna love for butter. Krishna love eating butter. As he grew older, Krishna started stealing butter for his own house, from his own house and neighbors. Yashoda and all others gopis hung up the butter so that Krishna would not be able to reach it. He thought of a plan, and the next time then red house for a butter. Krishna made his friend from a human pyramids. He reached the top and brought the pot of butter. Jai Shri Krishna. गोष्टीचं नाव आहे कृष्णा आणि कालियांना. खूप मोठं गाव असतं. त्या गावात एक नदी असते. त्या नदीमध्ये एक विषारी साप असतं. त्या सापाचं नाव असतं कालियाना. तो खूप मोठा असतो. एक दिवशी काय घडतं, कृष्णा आणि सर्व मित्र चेंडू त्या नदीजवळ खेळायला जातात. खेळता त्यांचा चेंडू नदीत पडतो. नदीत पडल्यावर सगळे मित्र म्हणतात की त्या नदीजवळ आता जायचं नाही. तिथं खूप मोठा विषारी साप आहे. पण तिथं कृष्ण असतो. कृष्ण म्हणतो नाही आपल्याला आता खेळायचं आहे. कृष्णा त्या नदीमध्ये उतरतो. शोधता त्याला एक खूप मोठा साप दिसतो. त्या सापाचं नाव असतं कालियानाग. त्या सापाचं नाव असतं कालिनाग. की कृष्ण म्हणतो की कोणी मला उठवलं, मी त्याला खाऊन टाकेल. पण विचार करतो कालियानाग हा तर कृष्ण आहे. कालियानाग त्याच्यावर दंश करायला बघतो. पण कृष्ण देव असतो. पण देवाला काहीच होत नाही. देवाला पण मारू शकत नाही. म्हणून कृष्ण त्याच्यावर वार करतो. त्यांच्या दोघांमध्ये खूप भांडण होता. खूप भांडण होता. शेवटी जिंकतो कोण? कृष्णच. कृष्ण म्हणतो की मला माझा चेंडू दे. कालियानाग त्याला चेंडू देतो. पण तो परत त्याच्यावर दंश करायला बघतो. पण दंश करू शकत नाही. मग कृष्ण म्हणतो, कृष्ण त्याच्या डोक्यावर चढतो आणि खूप नाच करतो. नाचता तो कालियानागाला म्हणतो चल मला तू यमुना नदीच्या वरती घेऊन चल. नाच करताच तो यमुना नदीच्या वरती येतो. सगळे गोळा झालेले गावकार बघता की कृष्णा बरोबर आहे. त्याला कालियानागाने काहीच केलं नाहीये. मग
कृष्ण म्हणतो तुझ्या सगळ्या गावकऱ्यांसमोर कबूल कर की तू सगळ्या कुटुंबाबरोबर तू इथून निघून जाशील. मग काळेनाग कबूल करतो. कबूल करून काळेनाग निघून जातो. ते पाणी सगळं परत संपायला लागतं. सगळं गावकऱ्या खुश राहायला लागले आणि सर्व नीट चाललं लागलं. धन्यवाद. कृष्ण सुदामा एक साधु के आश्रम में एक साथ पढ़ते थे और वो पक्के मित्र थे. और समय बीतता गया और कृष्णा द्वारिका के राजा बने और सुदामा गरीब रह गया. और फिर उसकी पत्नी बोली कि आप बोलते हैं ना द्वारिका के राजा श्री कृष्ण आपके मित्र है, तो आप उनके पास क्यों नहीं जाते? वो आपकी कुछ ना कुछ सहायता करेंगे. उसके पत्नी की बात मान ली और वो बेटा खुश हो गया. इतने दिन बाद मैं कृष्ण के पास जाऊंगा और क्या उपहार लेके जाऊं. उसकी पत्नी पड़ोस से कुछ चावल ले आती है और पोटली बना के उसे दे देती है और सुदामा घर से निकल जाता है. और फिर वो घबराता है और वो श्री कृष्ण इतने बड़े राजा हो गए और वो मुझे पहचाने कि नहीं पहचाने. वो द्वारिका के गेट के पास आता है और फिर वो वहाँ के सैनिक बोलते हैं कि तू आपको किससे मिलना है. तो वो बोलता है मेरा नाम सुदामा है, मुझे मेरे मित्र कृष्ण से मिलना है. तो एक सैनिक जाके बोलता है कृष्ण को कि आपका मित्र सुदामा आपको मिलने आया है. वो कृष्ण दौड़ते दौड़ते बाहर आता है और फिर उसके बाहों में भर लेता है और उसको अंदर ले आता है और एक इसमें पानी ले आता है और स्वयं उसके पैर धोता है. और फिर वो सिंहासन पर बैठाता है वो. और फिर बहुत देर तक वो बचपन की बातें याद कर कर हंसते रहते हैं. और फिर वो बोलता है कि भाभी ने मेरे लिए कुछ उपहार नहीं भेजा. वो सुदामा उसको चावल की पोटली देने में उत्साह कर रहा था. कृष्ण ने खुद हाथ बढ़ा के पोटली ले ली और दो घास प्रेम से खाया. कुछ दिन वही सुख से रहने के बाद वो सुदामा घर पे निकला और फिर कृष्ण ने कुछ दिया तो नहीं. पत्नी घर पे आस लगा के बैठी होगी और फिर ऐसा सोते सोते उनके गांव में जाता है और फिर वो देखता है वो तो चकित रहता है. वहाँ पे उसका टूटा फूटा झोपड़ी थी, वहाँ पे तो एक महल खड़ा रहता है द्वारिका जैसा. थैंक यू. कृष्ण ने अपने मित्रता का मान रखा. थैंक यू. होळीचा सण होता. सगळे गावकरी होळीला पेटून सगळे गोल करून उभे राहिले. कृष्ण आणि त्याचे मित्र पण खूप मजा करीत होते आणि सगळ्यांनी होळीची प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सगळे मजा करीत होते. कृष्णाने पण होळीची पिचकारी भरून पाण्याने पिचकारी भरून राधा आणि तिच्या मैत्रिणीवर उडवीत होते. यशोदानी कृष्णाला आणि त्याच्या मित्रांना गोड खाऊ दिला आणि सगळे पलत होळीची झाले.
सगळेजण होलीची मज्जा घेत होते आणि अचानक सगळे ओरडू लागले, वाचवा वाचवा, आम्हाला वाचवा. सगळे इकडं तिकडं पळायला लागले आणि यशोदा म्हटली तिच्या मैत्रिणीला की काय ग, काय झालं? हे सगळे काबल ओरडते आहे. यशोदाची मैत्रीण म्हटली की अगं, एक मोठा बैल शिरलाय गावात. तो एका वस्तूला तोडतोय. त्यांनी झोपड्या तोडल्या, एक झाड काप तोडलं, एक बैलगाडी चिरडली. आणि यशोदा म्हटली कृष्णाला की कृष्णा, काही कर, आपल्या गावाला वाचव. आणि नंतर कृष्णा म्हटला की यशोदाला कृष्णा म्हटला की हो आई, मी त्या बैलाचा नृत्य करून येतो. आणि कृष्णा त्या बैलाच्या दिशेने धावत गेला आणि कृष्णा बैलाच्या समोर उभा राहिला आणि ते दोघं लढायला लागले. कृष्णाने त्याच्यावर जोरात उडी मारली आणि तो उडून पडला स्वाल्यात खाली. आणि नंतर त्याच्यामधून एक प्रखर उजेड पडला आणि त्याच्यामधून एक राक्षस निघाला बाहेर. आणि तो राक्षस म्हटला, त्याचं नाव होतं अरिष्टसूर नावाचा एक राक्षस होता तो. आणि त्यांच्यामध्ये त्यांनी त्याची तलवार काढली आणि त्यांनी कृष्णावर फेकली आणि कृष्णाने त्याची तलवार तोडली. आणि नंतर काय झालं, त्या दोघांवर कृष्णा तो म्हटला की कृष्णा, मला क्षमा कर. आणि नंतर कृष्णा म्हटला की तू तुझी चूक समजल्याच असेल म्हणून मी तुला क्षमा करीतो. आणि सगळे परत हसता हसता होली खेळायला लागले. थँक्यू.